नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि चक्रीफूल टाकायचं आहे. त्यामध्ये आलं, मिरची, लसूण आणि पुदिन्याची पेस्ट टाकायची आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टॉमॅटो ॲड करायचं आहे. टॉमॅटोला सुद्धा चांगलं शिजवून घ्यायचं आहे. टॉमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करत आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची आहे. आणि या भाज्या मी शिजवून घेतल्या होत्या, त्या थोड्या आता मी स्मॅशरने मॅश करून घेते. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढं बारीक तुम्ही याचं बॅटर बनवून घेऊ शकतात. कढईमधलं बॅटर आता चांगल्या प्रमाणे शिजलं आहे, तर त्याला सुद्धा थोडं स्मॅशरने अजून बारीक करून घेऊ. आता त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पावभाजीचं बॅटर रेडी केलेलं होतं ते टाकून ते सगळं मिक्स करून वरून कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं भाजलेली जिरा पावडर ॲड केली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. चला तर मग तयार आहे आपली गरमागरम पावभाजी. पावाला बटर लावून थोडं गरम करून आपण त्याच्यासोबत सर्व करू शकतो. वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून सर्व करायचे आहे आणि खायला एकदम उत्कृष्ट लागते.